नमस्ते. जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक मांगले स्वागत करत आहे. मित्रो, आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपल्याला एक अत्यंत मोठे असे आसामी आपल्या पॉडकास्ट मध्ये हजर आहे. शाहीर दिलीप सावंत. नमस्कार साहेब. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या आवाजानं आणि पहाडी आवाजानं त्यांनी सगळ्यांना असं मंत्रमुग्ध करून टाकलंय. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत किंवा तुमच्या आमच्या सर्वांचं इन्स्पिरेशन, प्रेरणा असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरची त्यांची कवनं ही मोठी आहे. पण प्रामुख्याने त्यांनी त्यांची शाहिरी जी आहे ही शाहिरी समाज प्रबोधनासाठी, आणि त्यातही आपला जो विषय आहे आत्ताचा म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या एक वर्षभराचं हे जे आपलं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनासाठी त्यांनी अत्यंत सक्रिय पद्धतीनं सहभाग नोंदवलाय. मित्र, आपल्या शाहिरीच्या कवनातून त्यांनी मराठ्यांचं प्रबोधन केलंय आणि सर्वांच्या अंगामध्ये एक जोम आणि उत्साह भरून टाकलाय. तुम्हाला सर्वांना सांगायला हरकत नाही, ज्या वेळेला आपण 25 जानेवारीला मुंबईत पोहोचलो, त्या पदयात्रेमध्ये असेल किंवा गाड्यांच्या यात्रेमध्ये असेल, त्यावेळेला शाहीर स्वतःची गाडी घेऊन स्वतः हजर राहते आणि ज्या ज्या ठिकाणी आपला स्टॉप यायचा किंवा थांबायचं असायचं त्या ठिकाणी आपलं ते कवन उपस्थित लाखो कोट्यावधी बांधवांच्या समोर गाऊन त्या सगळ्या माणसांच्या मध्ये एक प्रकारचं चैतन्य, प्रेरणा अशी भरून टाकायची. आपल्या सोबत आहेत शाहीर दिलीप सावंत. आपल्या सर्वांचं दैवत म्हणून किंवा प्रेरणास्थान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचे 2 ओळी त्यांनी सुरुवात म्हणावी अशी त्यांना विनंती करतो. मग शाहीर. सर्वांना जय जाऊ. खऱ्या अर्थानं कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात जर करायचं तर शिवरायांना मुजरा हा करावा लागतो. ते आपलं आद्यस्थान आहे आणि आपलं लढाईचं प्रेरणास्थान आहे. म्हणूनच ए आई जिजाई वंदन माझे तुझ्या चरणाला, तुझ्या चरणाला, आणि तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला. एक शूर मर्द दादा, दादा तू ये ना, ध्यानात घे ना, तू ये ना. अरे होम घ्यायचा ज्याने केला स्वदेश कार्याला, स्वदेश कार्याला. असो शाहिरी मुजरा माझा श्री शिवरायाना, श्री शिवरायाना, हो मुजरा श्री शिवरायाना. आपण हा पहाडी आवाज ऐकलाय. या पहाडी आवाजानं मराठ्यांचं रक्त असं खवळून सोडलेलं आहे. आरक्षणाच्या विषयाचं अत्यंत मार्मिक पद्धतीनं आपल्या पोवाड्यातून ते वर्णन करतात. दुसऱ्या पोवाड्याचे एक दोन शब्द, 2 ओळी त्यांच्याकडून ऐकूया. या सरकारनं, अहो या सरकारनं बरं नाही केलं ग बया. मग आता काय करायचं? मराठ्यानो आज लढायचं ग बया, मराठ्यानो आज लढायचं ग बया, मराठ्यानो आज लढायचं ग बया. 40 वर्ष मराठ्यांचं रक्षण कुठं लपवलं यावं भक्षण. या भक्षणाला, अहो या सरकारला गाडायचंय ग बया. म्हणून मराठ्यानो आज लढायचं ग बया, मराठ्यानो आज लढायचं ग बया. भारूड पद्धतीवरती असणार हे कवण होतं. तुम्ही सर्वांनी ते ऐकलंय. तर शाहीर सावंत यांनी आपल्या वेगवेगळ्या, केवळ पोवाडच नाही तर भारूड असेल किंवा म्हणजे आपल्या ग्रामीण जनतेला ज्या ज्या काही पूर्वीच्या गोष्टी होत्या की ज्या कवनातून आणि सुसादक, ते सगळे त्यांनी सादर केलं होतं. मित्र, आपल्या सगळ्यांना माहित आहे 1902 ला राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण बहुजन समाजाला दिलं. आणि ते देत असताना त्यांनी सांगितलं की कुणाला आरक्षण नाही हे महाराजांनी सांगितलं आणि बाकीच्या सगळ्यांना आरक्षण. आपण त्याचं वर्णन लाडजी, बडजी, शेठजी यांना वगळून या सगळ्यांना, बाकीच्यांना शाहू महाराजांनी आरक्षण दिलं असं सांगितलं. राजर्षी शाहू महाराज या आरक्षणाच्या टप्प्यातील सर्वात महत्वाचा तो पाया आहे. त्यांच्याविषयी 2 शब्द. खरंच महाराजांचं आम्ही खूप म्हणजे त्याला आम्ही हे म्हणतो
उपकार आहेत आपल्यावर. बरोबर. म्हणजे आरक्षणाच्या बरोबर शिक्षणात आणि समाज व्यवस्थेत हा घटक आला पाहिजे. बरोबर. म्हणजे ज्यांना शूद्र म्हणून हिनवलं गेलं, ज्यांना आत घरी घेतलं जात नसायचं, पाणी तांब्यावरून जसा दलितांना म्हणतो तर त्याबरोबर सर्व समाजाला, म्हणजे दलितांच्या बरोबर असेल, धनगर असेल, माळे असेल, मराठा असेल, तांबुळे असेल, सर्वांना अशाच पद्धतीची वागणूक होती. म्हणजे ती काय फक्त काही एका समाजापुरता विषय नव्हता, त्या काळात सर्व समाजातले जे घटक होता त्यांना या पद्धतीची वागणूक असायची. महाराजांना वाटायचं हा समाज आपला अज्ञान आहे आणि या समाजाला आपल्या बरोबरला जर आणायचं असेल तर शिक्षणाची गरज आहे, व्यवस्थेत त्याला प्रामुख्याने आणायची असेल तर त्याला आरक्षण देणं गरजेचं आहे. म्हणून महाराजांनी त्या काळात आरक्षण देण्यात द्यायची व्यवस्था केली. कवनातून काहीतरी तुम्ही शाहू महाराजांच्या विषयी दोन वाक्य बोलावं अशी इच्छा आहे. राजर्षी शाहू महाराज थोर, राजर्षी शाहू महाराज थोर, त्यांचे उपकार नाही फेडणार, सर्व समाजाला दिलं आरक्षण, म्हणून देशाचं आहे उद्धारण. मित्रो, आरक्षणाच्या टप्प्यातील राजर्षी शाहू महाराजांचं योगदान या समाजाला अत्यंत महत्वाचं आणि फार फार म्हणजे फार पायाभूत असं ठरलेलं आहे. आपल्या संस्थानामधल्या जनता ही लोकशाहीसाठी तयार पाहिजे आणि ती तयार कधी होईल तर शिक्षण घेतल्यानंतर तयार होईल. आता शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ राजर्षी शाहू महाराजांनी कशी होती? त्यांनी पहिला वसतिगृह सुरू केली. वसतिगृहात एखाद्या वसतिगृहात सर्व जाती समाज एकत्रित येत नाही म्हटल्यानंतर त्यांनी जातनिहाय वसतिगृह सुरुवात केली. जगभर कोल्हापूरचा डंका हा वसतिगृहांचं शहर म्हणून गाजला, तो राजर्षी शाहू महाराजांना. त्यानंतर शाहू महाराजांनी असं केलं की या वसतिगृहांना उत्पन्नाचा स्रोत दिला आणि जे मुलं किंवा जे लोक आपल्या मुलांना घालवले त्यांना नंतर दंड सुद्धा महाराजांनी केला आणि वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण हे कंपल्सरी केल्यानंतर आणि राजर्षी शाहू महाराजांनी नंतर असं बघितलं, अरे हे शिकल्यानंतर पुढं काय, हा ज्यावेळेला प्रश्न उद्भवला त्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना आरक्षण दिलं. जे आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण देण्याचा इतिहास राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केला. मित्रो, म्हणजे एखादा प्रश्न कसा सोडवावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आरक्षणाची हे जो प्रश्न त्यांनी सोडवला आणि बहुजन समाजाला सबल करण्यासाठी केवळ शिक्षण नाही तर शिक्षणाच्या जोडीनं हे सुद्धा आलं पाहिजे. म्हणून आपल्या याच्यामध्ये मी शाहिरांना विनंती करतो, राजर्षी शाहू महाराजांचा गुणगान गाणारे 2 ओळी त्यांनी म्हणाले. खऱ्या अर्थानं छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्यावर आमच्यावर खूप उपकार आहेत आणि म्हणून आज समाज व्यवस्थेत ताट मागण्या जगण्याचं काम सर्वसामान्यांना आम्हासारख्या शाहिरांना मिळतं. म्हणून शाहिराचा राजर्षींना मुजरा, मुजरा हा मानाचा शाहिराचा, महाराष्ट्र भूच्या चरणा, महाराष्ट्र भूच्या चरणा, शिवछत्रपतींच्या उज्ज्वल परंपरेला गती देणारा कुलभूषण राणा आणि बहुजन समाज उद्धारक म्हणून नाव गाजते अशा महाराजांना वंदितो त्यांना, वंदितो त्यांना, शाहू छत्रपती महाराजांना, शाहू छत्रपती महाराजांना. मित्र, महाराष्ट्र म्हटलं की फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा अत्यंत महत्वाचा तर पायाभूत आहे. काय सांगतो हा विचार? जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याला सबल बनवण्याचा हा विचार आहे. आणि नंतरच्या काळामध्ये 46 ला जी घटना लिहिली बाबासाहेबांनी, फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांचा त्यात विचार आहे, तर त्यात त्यांनी काय केलं की बहुजन समाजाचा हा जो परिपाठ त्यांनी बघितला होता या सगळ्या गोष्टी नंतर त्या घटनेमध्ये लिहिल्या
त्यामुळं तुम्हा आम्हा सर्वांना आज घटना ही या तिघांच्या दृष्टीने, या तिघांची आठवण असेल. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज फुले, आंबेडकर बाबासाहेब आणि छत्रपती शिवराय या सगळ्यांना विसरून, ही आपली धरोहर विसरून आपण पुढची वाटचाल मित्र करू शकत नाही. आज आपण आरक्षणाच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आहोत. ज्या वेळेला म्हणजे डिसेंबर महिन्यात शेवटच्या टप्प्यात आपण ज्यावेळेला मुंबईला जायला निघालो, त्यावेळेला जवळपास 70 किलोमीटर लांबीचा मराठ्यांचा हा प्रवाह, वाहता प्रवाह मुंबईच्या दिशेने चालला होता. सगळ्या जगानं बघितलं आणि इतका प्रचंड मोठ्या संख्येनं येणारे कोट्यावधी मराठे ज्यावेळेला मुंबईत येतील त्यावेळेला बाकी शासन हबकलं. आता काय करायचं? एक तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अंतरवाली सराटीमध्ये जे उपोषण झालं मनोज दादांचं, त्यानंतर आपल्याला सगळ्यांना असं वाटलं होतं आता शासनाचे मुख्यमंत्री आले, ते आता आपल्याला आरक्षण देणार. पुन्हा मुख्यमंत्री आले 26 जानेवारीला मुंबईमध्ये, आणि तिथं एपीएमसी मार्केटमध्ये प्रचंड मोठं कोट्यावधीचा एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं आता आम्ही ही आरक्षणाची अधिसूचना काढलेली आहे आणि ह्या अधिसूचनानुसार आपण मराठ्यांना आरक्षण देतो. मित्र बोल राहिले, त्यांनी दिलं नाही. नेहमी म्हणजे मराठ्यांना असं घुमवत फिरवत राहिले. त्यामुळे सगळ्या मराठ्यांचा फडणवीस साहेबांच्या वरती राग आहे. जी तत्परता एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवली त्याला मोडता घालायचं काम हे फडणवीस साहेबांनी केलं, असं ठाम सगळ्या मराठा समाजाच्या मनात बिंबलं गेले. ज्या वेळेला ही पदयात्रा म्हणून किंवा गाड्यांची यात्रा म्हणून मुंबईला जात होते, जिथं जिथं हा यांचा आपला स्टॉप होत होता, जिथं राहायचं हे होतं, रहिवासी जिथं त्या रस्त्याला होत होता, तिथं शाहिरी कौनानं सगळ्या मराठ्यांच्या रक्तात आरक्षणाची हे जी भूमिका आहे ती बिंबवायचं काम शाहीर साहेबांनी. त्याविषयी एक दोन विषय आता पुन्हा सांगायचा विषय काय की मुंबईत सुद्धा आम्हाला म्हणजे जेव्हा मनोज जरांगे पाटील वगैरे सगळ्यांनी एकनाथ शिंदेनी त्यावेळेला तो विषय सांगितला गेला की सगळे सोयरीचं अध्यादेश काढूया आणि मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देऊया, अशा पद्धतीचा अध्यादेश काढतो म्हणून एक पत्र वगैरे दिलं, द्यायचं काम केलं, बऱ्याच गोष्टी झाल्या. परंतु त्याला छेद देण्याचं कामासाठी म्हणून फडणवीसने छगन भुजबळ सारखं एक व्यक्तिमत्व उभा केलं आणि त्या माध्यमातून जवळपास मराठा आणि ओबीसी सुरुवातीपासून वाद निर्माण करायचं काम फडणवीसने केलं. कारण त्यांच्या अजेंड्यात मूळतः आरएसएसच्या अजेंड्यात आहे की मराठ्यांना किंवा असलेल्या कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये आणि आरक्षण हा मुद्दा सगळा बाजूला जावावा अशा पद्धतीचं धोरण ते मूळ त्यांचं असल्या कारणानं हा वाद पेटवायचं काम त्यांचं त्या काळात झालं आणि म्हणून फक्त शब्द देणं आणि फिरवाफिरवी करणं हेच त्यांनी त्यांच्या अजेंड्यात राहील. शाहीर आपल्या कोल्हापूरमध्ये मनोजदादा जरांगे 9 ऑगस्ट क्रांती दिनी येत आहे, काय तयारी केलेली आहे? कारण शाहीर सावंत हे या इथं जे मराठ्यांचं जे एक काम करणारं यंत्रणा आहे त्याचे एक प्रमुख आहे, म्हणून आपण त्यांच्याकडून अशी माहिती घेऊया की या 9 ऑगस्ट क्रांती दिनी मनोजदादा जरांगे पाटलांचे कोल्हापुरात हे होत आहे, तर त्यानिमित्ताने केलेली त्यांची आणि त्यांचा आभार आपण त्यांच्या तोंडून आहे. मुळात ह्या दिवशी आम्ही आता 9 ऑगस्टच्या अनुषंगावर वेगवेगळ्या तालुका वाईज आमच्या बैठका चालू आहेत, आव्हान चालू आहे. आता मराठ्यांनी घरात बसायचं नाही आहे. लढाई एक दिवसाची नसते, लढाई कालांतरपणाने नसते, म्हणजे त्याला काही सीमा नसते. जोपर्यंत आपला विजय निश्चित होत नाही तोपर्यंत नाही. उदाहरण जर म्हणायला गेलं तर शिवरायाने तोरणात जिंकला म्हणून शिवराय थांबले नाही, स्वराज्य का तेवढ्यावर होत नाही. तर त्यासाठी अशाच पद्धतीची लढाई जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढाई चालू ठेवायसाठी म्हणून मनोज जरांगे पाटील आज आपल्यासाठी नेतृत्व आहे. मराठ्यांचं नेतृत्व कुठं आहे? शांतता आहे. कारण आणि शांतता रॅली आहे आणि या शांतता रॅलीसाठी माझ्यासारख्या शाहिराला पुन्हा सांगावंसं वाटतंय, मराठीने आज घरात बसायचं नाही, फक्त आज लढायचं आहे, पुढच्या पिढीचा विचार करायचा आहे, सरकारला खाली उतरायचं आहे, मनोज दादा आपल्यात येणार आहे, त्याला कमी पडू द्यायचं नाही, मराठ्यानं आज लढायचं आहे, कोल्हापूरकर गालो एकत्र आज यायचं आहे,
मराठ्यानो आज लढायचं आहे. खरडा भाकरी संगती घेऊन यायचं. अहो खरडा भाकरी संगती घेऊन यायचं. गर्दीतनं आता नाही हटायचं. आरक्षण आज जिंकायचं आहे. मनोज दादाला साथ द्यायची आहे. मनोज दादाला साथ द्यायची आहे. छान. 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मनोजदादा जरांगे पाटील यांचं कोल्हापुरात स्वागत होतंय अत्यंत मोठ्या पद्धतीनं आणि कोल्हापुरी स्टाईलनं. राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीमध्ये ज्या आरक्षणाची भूमी म्हणून आपण सांगतो त्या भूमीमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांचं आपण स्वागत करायचं आहे. आणि हे स्वागत कसं होणार काय होणार हे साधारणपणे त्यांच्या तोंडून आपण ऐकलंय. मित्र, आमचा हा पॉडकास्ट जो होता हा आपल्याला कसा वाटला याची कमेंट करून आवर्जून सांगा. आणि हा पॉडकास्ट आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.